तुमच्यात फरक आहे नाही आहे ना, फरक असणार ना, 100% फरक आहे. तर तुम्ही बघा ना, आता मी तो काय काय प्लॉट असे डाबेडस झालेत आणि हे पण त्याला पिवळकी अशी किंवा ती झाडं पण अशी एवढी खास नाहीत. ते उगाच काहीतरी आपण कसं व्हायरस सारखं तसं झालेलं, तसं मग यांचं हे ग्रोथ चांगलं आहे सगळं. कृषी मातांची खतं वापरली ना, हो वापरली. शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्यांना सांगणार का बाबा याचा मी पण वापरले, याचा रिझल्ट चांगले आलेले आहे, तुम्ही पण वापरा. खर्च करून कसे कमी खर्चात चांगलं हे होते, म्हणजे बघणाऱ्याला पण एकदम वाटतं समाधान झालं, समाधान वाटत. आणि म्हणजे औषधाची पैशाची प्रतवारी पण कमी, अशी पण लय मागाशी नाही, जेणेकरून बा आपल्याला परवडत नाही असं आहे बजेट मध्ये. बरोबर, असे हिशोबाने त्याचा रिझल्ट पण तसा आहे. गाव, मोबाईल नंबर सांगा. माझं नाव दिनेश बाळासाहेब बडे, गाव कांदळी, मोबाईल नंबर 7709080977. तुम्ही कोणाकडून घेतली खतं? मी यांच्याकडून घेतली साहेब. बरं, तुमचं नाव, मोबाईल नंबर सांगा. किशोर बुवा, मोबाईल नंबर 97631512816. बरं, हा एक प्लॉट आहे बघा, हा एक प्लॉट आहे, तिकडे एक प्लॉट आहे, रस्त्याला एक प्लॉट आहे, 4 प्लॉट आहे. ते सगळ्या याच्यावर घेतलंय का? हां, हे घेतलं मग सगळं. रुंदी जी आहे ना, नाही ना, हो एवढी नाही रुंदी येणार. रुंदी जी फिकीत ना, फिकीतच नाही दुसऱ्या बाकीच्या मग साहजिक आहे ना, बाकीच्यांची खालच्या सारखी. हो बरोबर. आणि आपले पाणी किती रुंद झाली? नाही ती फरक आहे आपली काढू ठेवली. पलीकडची मका ना, ती पलीकडची आपली साधी मध्ये बघा फरक लागेल तुम्हाला. आता तो पिवळसर दिसतो. ह्याच्या गोल्डन मका जे आहेत दुसऱ्यांच्या तुमच्यात फरक आहे. नाही आहे ना, फरक असणार 100% फरक आहे. तर तुम्ही बघा ना, आता मी तो काय काय प्लॉट असे डाबेडस झालेत आणि हे पण त्याला पिवळकी अशी किंवा ती झाडं पण अशी एवढी खास नाहीत. ते उगाच काहीतरी आपण कसं व्हायरस सारखं तसं झालेलं, तसं मग यांचं हे ग्रोथ चांगलं आहे सगळं. नाही ते वरचं दिसतं की पलीकडचा है ना, पलीकडचा नाही, पलीकडची आपली ती मका साधी बरं का, साधी. पण ह्याच व्हरायटी मध्ये म्हणताय तुम्ही? हा, या व्हरायटी मध्ये प्रॉब्लेम आहे. मग ती कोणती? कोणती? नाही ती साधी, ते ती पण. ही आपली शेतकरी. तो एक प्लॉट आहे, त्याच्या पुढे एक प्लॉट आहे. मग तुमच्या बरोबरचे बाकीचे प्लॉट आहेत नाही तर ह्याच्यामध्ये, ह्या व्हरायटी माझ्याबरोबर ना, माझ्याबरोबर मागे पुढे पण जरा लागवड मागे पुढे फरक तरी फरक आहे ना, फरक त्यांच्या आपल्यामध्ये फरक आहे ना, 100% फरक आहे ना. हे पानाची रुंदी वगैरे जास्त आहे, पानाची रुंदी थोडं बघा ना, फ्रेश पाना जरा असं काळोखी वगैरे. समजा जो बघतो ना तेच म्हणतो मकाला काय मारले, काय ना आम्ही हलकच घेतले जैविक मारले, जरा चांगलं झालं म्हणलं, रिझल्ट भेटले. आता कोणते कोणते घेतले होते तुम्ही? ते आपण हे तुम्ही दिली तेच घेतलं ना, मी दिली पण नाव तुम्हाला माहिती, नावच आवड आहे म्हणून ते नाव झाले घेतले पहिल्यांदाच ना, त्यामुळे त्याच्यामुळे काय आपण काय दिली त्यांना, जे बुस्टर आणि फास्ट, बरोबर, दोनच दिलं होतं. आणि स्टिकर फास्ट स्टिकर दिलं होतं, एवढं तो 3च दिलं. एकच फवारणी काढली का? एकच काढली, रिझल्ट मग एका फवारणीत एवढा फरक वगैरे. सॉइल केअर सांगा तुम्ही, खताची कोणती वेळ सोडली ना, रिझल्ट आमच्या अर्धा म्हणतो आपण अर्धा मिळेल 24 टाकायची. 24 टाकाय कसं थोडं जरा पांगवायला म्हटलं तर मका मोठी झाली जुळणार नाही का नाही, पण त्याला म्हटलं पाण्यातून लगेच त्याचा रिझल्ट भेटणारच नाही. ते खत आहे आपलं रासायनिक, 24 पाण्यातून हे करायचं आपण काढून दिलं पाणी करून त्याला रिझल्ट भेटणार नाही. त्याच्यापेक्षा मग डायरेक्ट आपलं जे लिक्विड असते ना, लिक्विड कसं जरा फास्ट राहतं लगेच. नाही आपली वॉटर सल्फर जी खतं असतात ती आपली सॉइल केअर सांग घ्या, एक एकर मका असं तर 1 लिटर लागते आपल्याला. ते काय एकरी 1 लिटर एका टायमाला, कसं काय ती 560 रुपये लिटर खाली. 2 लिटर घेतलं तर 885. तिथं आणखीन कमी, 2 लिटरच पाहिजे ना. हो, 2 लिटर 885 मध्ये येणार. ते पुढच्या फवारणी आपल्या याला जमन, ड्रिप खाली सोडता येईल. त्याचे रिझल्ट काय? मुळीसाठी मेन आणि अपटेक करणार, आणि वाढसाठी मग ही तुम्ही फवारणी घेतली होती ते आपटेक खत वाढ सगळं होणारच. हो, आपटेकच अपटेकच करणार. मध्ये मोठी पानं झाली तिकडे, लय रुंद झाले.
सातारमध्ये पण एका ठिकाणी मका लावलेली आणि एक साईडला होती ज्वारी. तर ते मकावर मारलं, ज्वारी मारलं तर ज्वारी मोठी झाली मकीपेक्षा. अशी सेम दिसत होती ती. मग एका फवारणीत रिझल्ट. हा एका तरी झालं. बरं ते किती आपलं किती झालं ते 1400-1500 रुपये झालं. हो आता आपली 1.5-2 एकर असतो मग काय आता तेवढं सगळ्या मग तेवढंच झालं का? हा तेवढंच झालं ना. 12 टाके याला मी माप सांगितलं त्या हिशोबाने औषध दिलं मला त्यांनी ना. हा हा एवढं टाकायचं होतं आपल्या बरोबर. आता म्हणजे आता काय आम्हाला वरून एक्सप्रे घ्यायचा होता पण आता काही मारायच्या दृष्टीने इथं ही पण मोठी तिकडे पण जरा वाढलेली जरा. आता घेत होतं ते वाढ होईल वाढ लय होईल पण ते मारता आलं पाहिजे ना. आमचा अर्धा मध्ये मारू कसं मी मारता आलं पाहिजे. हा ना बरं आपलं राहतो पण त्याच्यात त्याची हाईट कमी आहे. आता खाली गायला माहिती मकावर ते पण मारणं कसं तिकडे सुद्धा मकाली वाढलेली संपत्ती अशी. ही सुद्धा बघा हिला सुद्धा आडवायची का? जर समजा लईच कापते आता मोठा किंवा लई जास्त तर श्वास आहे निघून जायचं. तो एक प्लॉट आहे का? तो एक प्लॉट आहे इथं रस्त्याला एक प्लॉट आहे. असा जागजागीच हा आता तो प्लॉट मोठा आहे तो तिकडचा. तो 30 गुंठ्याचा आहे. रस्त्यापाशी 15 गुंठ्याचा आहे. 18 गुंठ्याचा आहे आणि 8 गुंठ्याचा आहे. ह्याला घेऊ शकता तुम्ही अजून एक हात. याला ना घेऊ शकतो मारता येईल. ते पण होईल. एसटीपी आपला याचा डबल बॅटरी चार्जिंग नव्हतं. मग काय नाही सगळं उदारायचे त्याच्या चिट्टा. तसं तुम्हाला खालनं काय सोडायची गरज नाही पडणार. हीच फवारणी परत घेतली तर. तीच का परत? हो खालनं काय सोडायची गरज पडायची नाही. आणि त्याच्यावर जर काही कीड वगैरे असेल ना तर प्लांट बिटर घ्या. नाही आपण हे केलं ना पण आता टाकलंय ना. चालतंय. हे काय जरा थोडं वाटत होतं जरा. हा वरून फर्टिलायझर टाकून दिलं. आता फर्टिलायझर टाकलं वाटतं 8 दिवस झाले. बरोबर. ते गेले असतील की. हा नाही ते गेलं. बरं तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा. माझं नाव दिनेश बाळासाहेब बडे. गाव कांदळी. मोबाईल नंबर 7709080977. तुम्ही कोणाकडून घेतली खतं? मी यांच्याकडून घेतली साहेब. बरं तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा. किशोर बुवा. मोबाईल नंबर 9763152816. बरं तुम्ही आता एक कृषी मातांची खतं वापरली ना. हो वापरली. शेतकऱ्यांना काय सांगाल? शेतकऱ्यांना सांगणार का बाबा याचा मी पण वापरले याचा रिझल्ट चांगले आलेले आहे. तुम्ही पण वापरा. खर्च करून कसं आहे कमी खर्चात चांगलं हे होते म्हणजे बघणाऱ्याला पण एकदम वाटतं समाधान झालं समाधान वाटत. आणि म्हणजे औषधाची पैशाची प्रतवारी पण कमी अशी पण लय मागायची नाही जेणेकरून आपल्याला परवडत नाही असं आहे बजेट मध्ये. बरोबर असे हिशोबाने त्याचा रिझल्ट पण तसा आहे क्वालिटी. चालेल चालेल ठीक आहे.